सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. खरं म्हणजे याच्यामध्ये एक अतिशय पारदर्शक पद्धत आपण अवलंबलेली आहे. वंशवळ समिती आहे आता, त्यांना आता मुदतवाढ देतो आपण की ज्या समितीच्या आधारे हे सगळे दाखले आता मिळालेले आहे. आता वंशवळ समितीनंतर तालुक्याची एक समिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जात पडताळणीची जी समिती आहे जिल्हा पातळीवर, ती आता ती कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे, त्याला न्यायिक अधिकार आहे, त्यांनी ते सगळं तपासून द्यायला पाहिजे. आता ह्या प्रकरणामध्ये मी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवलेली आहे, विभागीय आयुक्तांना मी सूचना दिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रमाणपत्र खरंच कशामुळे नाकारण्यात आले, ते पार्श्वभूमी काय आहे. परंतु जरंगे पाटलांना मला एवढीच विनंती करायची आहे की ज्या प्रमाणात आपण दाखले द्यायला सुरुवात केली, आता हजारो मुलांना दाखले मिळाले, जात पडताळणी व्हायला लागली, गॅजेटची अंमलबजावणी व्हायला लागली. आता एखादा अपवाद झाला असेल एखाद्या 2 प्रकरणामध्ये, तर त्याची एकदा कारण मीमांसा करावं लागेल, कशामुळे होतं ते. कोणी जाणीवपूर्वक करत नाही आहे हे मला निश्चित सांगितलं पाहिजे. कोणाचं ते या उलट आता अनेक प्रकरणांमध्ये म्हणजे शिष्यवृत्ती असेल विद्यार्थ्यांची किंवा PhD धारकांचे संदर्भामधला मुद्दा होता, अधिसंख्या पदाचा मुद्दा होता. असे अनेक निर्णय आपण केले, त्याचे अध्यादेशसुद्धा आपण काढलेत. आता एखादा मुद्दा जर असा कशामुळं दाखले नाकारलेले आहेत त्याची आपण चौकशी करू. जाणीवपूर्वक जर झाला असेल तर 100% कारवाई करू आपण. याचे सगळं खापर जे आहे ते महसूल मंत्र्यांवरती फोडलं जात आहे आणि कुठेतरी तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी जात प्रमाणपत्र रद्द केलं, मात्र त्यामुळे हजारो मराठा विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं असा आरोप जो आहे जरांगे पाटलांनी. नाही, मी तर असं स्पष्टपणे सांगणार आहे की याच्यात महसूल मंत्री बावनकुळेंचा खरं काही संबंध नाही आहे. कारण त्यांनी तर ही अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते. म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या ज्या जात पडताळणीचे मधून मिळाले दाखले हे नंतर बोगस ठरवण्यात आले, का नाकारण्यात आले, नंतर त्याची चौकशी करू ना आपण. जर अधिकारी दोषी असतील तर मी त्या उपसमितीचा अध्यक्ष नात्याने मी आपल्याला सांगतो की निश्चितपणे मराठा समाजाच्या मुलांवर कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही अन्याय होऊ देणार नाही. आणि कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल कोणी अधिकारी, तर त्यांच्यावर सुद्धा 100% कारवाई होईल. परंतु विनाकारण मंत्री महोदयांचं किंवा त्यामध्ये नाव घेऊन तेही प्रक्रिया करतात असं म्हणणं चुकीचं आहे. एका बावनकुळेंसाठी तुम्ही जर मराठा समाजाचं नुकसान करणार असाल तर तुमचे 15 ते 20 आमदार मी भविष्यामध्ये पाडू शकतो असा इशारा त्यांनी दिलाय. नाही, मला जरंगे पाटलांना विनंती करायची होती की एकदा जे वास्तव जे आहे ना ते एकदा तुमच्या समोर आम्ही मांडतो. मी त्यांना भेटणारच आहे आता, कारण 2-3 वेळा पत्रकार परिषद त्यांची नुकतीच झाली आणि मला वाटतं मी न्यायमूर्ती शिंदेसाहेब जे आहेत आमच्या समितीचे, त्यांना आपण अध्यक्ष केलं होतं. तर शिंदेसाहेबांची माझी आज सकाळी चर्चा झाली की याच्यामध्ये एकदा आपल्या स्तरावरच एकदा मान्य जरंगे पाटलांना बोलावून त्यांनी उपस्थित केलेले जे मुद्दे आहेत त्याच्या एकदा केव्हा तरी याचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे. कारण विनाकारण गैरसमजुतीमध्ये मग मराठा समाजाच्या वर अन्याय कोणी करायला निघालं असं जी त्यांच्या मनात भावना असेल तर ती चुकीची आहे. असं कोणी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणाची नाही आहे, कोणत्या मंत्र्यांची नाही आहे. आणि उलट माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये आम्ही ज्या ज्या चर्चा केल्या त्यांच्याबरोबर आणि ज्या मागण्या होत्या, मला वाटतं पहिल्यांदाच एवढं सकारात्मक पाऊल राज्य सरकारनं उचललेलं आहे. मला वाटतं काही गाव पातळीवर काही घटना घडल्या असतील या संदर्भामध्ये, आपण ती चौकशी करू ना आपण. एकीकडे मराठा समाजाला न्याय द्यायचं दाखवायचं, दुसरीकडे मराठ्यांनाच राजकारण संपवायचं, अशा पद्धतीचं सध्या सरकार वसूडबुद्धीने वागतं. एकनाथ शिंदेवर देखील त्यांनी आरोप केलाय जरांगेंनी. नाही, मला वाटतं की म्हणून म्हटलं की हे आता ठीक आहे, त्यांना काही गैरसमज असतील किंवा त्यांचा मी रोष समजू शकतो की त्यांनी
समाजाच्या मुलांना अन्याय होतो, मग आम्ही गप्प कसं बसायचं. पण मुळातच आता अन्याय करण्याची भूमिकाच नाही आहे, किंबहुना समाजाच्या मुलांना न्याय देण्याचीच भूमिका सरकारने घेतली आहे पहिल्यापासून. आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदेसाहेब आणि आमची चर्चा झाली, आम्ही त्यांना भेटणार आहोत. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या बरोबर त्यांची चर्चा आम्ही घडवणार आहोत. जर वास्तव समोर आलं आणि ज्यांना वस्तुस्थिती जरंगे पाटलांना समजली, तर मला वाटतं त्यांच्या मनातला जो राग आहे, जो रोष आहे, तो निश्चितपणे आम्हाला कमी करता येईल किंवा तो त्यांची गैरसमज आम्हाला दूर करता येते. सरकार जे आहे मराठा समन्वयक म्हणून ज्यांना प्रोजेक्ट करते अशा लोकांना पुढे करून मला एकटं पाडण्याचा सगळा प्रयत्न सरकारचा सुरू आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. जरंगे पाटील कधीच एकटे नव्हते. नाही तर सरकारने त्यांच्याशी काय चर्चा केली असती मग. आज सगळ्या एक आपण एक समाजाच्या प्रती निस्पृहपणे काम करणारा नेता म्हणून खरं त्यांची आता ओळख पूर्ण महाराष्ट्राला झालेली आहे. आणि त्यामुळे दोन्ही आंदोलनामध्ये त्यांच्याशी मी स्वतः चर्चा केलेली आहे. आता बाकीचे कोणी त्या वेगवेगळ्या नावाखाली जर काही वेगळे करत असतील तर त्या आमच्या दृष्टीने त्याला काही फार महत्त्व नाही आहे. त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे. जरंगे पाटलांनी ज्या प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर आम्ही कार्यवाही केलेली आहे. अजूनही त्यांच्या मनात काही गैरसमज असतील तर आपण दूर करू. एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेच बरे जात प्रमाणपत्र रद्द करण्यामागे एकनाथ शिंदेचा देखील हात आहे. म्हणजे आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला एकनाथ शिंदेवर तेच आमची म्हणजे त्यांच्या गद्दारीचा डाग देखील पुसायला मराठा समोर आहे अशा पद्धतीने टीका नाही, म्हणून जरंगे पाटलांना माझी विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये चांगलं काम केलं, पुष्कळ केलं. शेवटी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं 16% ते उच्च न्यायालयात टिकलं होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं होतं. इतकं मोठं काम आणि माननीय फडणवीस साहेबांनी केलं होतं. आणि शेवटी 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे आरक्षण दिलेलं सर्वोच्च न्यायालयात टिकवलेलं आरक्षण रद्द झालं. मला वाटतं याचा प्रायश्चित आज उद्धव ठाकरेंना करावंच लागणार आहे. तर त्यांचे जे कर्ता-करविते होते की ज्यांनी 94 साली मंडल आयोगाची शिफारस मान्य करताना त्यावेळी मराठा समाजाला बाहेर ठेवलं, त्याचं प्रायश्चित त्यांना करावंच लागतं आज. पण मला वाटतं त्यामुळे जरंगे पाटील हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्यांनी आपलं आरक्षण घालवलं त्यांच्याशी कृपया जवळी करू नका. हे आरक्षण टिकवण्यामध्ये एकनाथराव शिंदे पुढे होते आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती. जरंगे पाटील इशारा दिलेला आहे, तुम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचे जे काही गैरसमज असतील किंवा जो आढावा आरक्षणासंदर्भात आहे या संदर्भात भेट तुम्ही घेणार आहात? नाही, मी म्हणून म्हटलं की न्यायमूर्ती शिंदे साहेबांची माझी चर्चा झालेली आहे. आम्ही त्यांना भेटणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची सुद्धा जी आम्ही कार्यवाही केली आहे किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये कार्यवाही सुरू आहे, आम्ही त्यांना सगळी कल्पना देऊ ना. त्यांची भीती त्यांनी व्यक्त केली की जे आता राजकीय गोष्टी ज्या समोर आल्या, बोगस प्रमाणपत्र रद्द झालं, त्यांना साम्य असलेली किंवा रक्तशी नातं असलेली 3000 लोक आहेत त्यांच्यावर याचा प्रभाव पडणार आहे. नाही, त्यांचा तो गैरसमज आहे. असा कोणताही प्रभाव 3000 लोकांवर पडत नाही आहे. ह्या स्पॉरेटिक केसेस आहेत का अशा 2-3 लोकांच्या ज्या निवडून आलेल्या पुढे. आता आम्ही जेव्हा प्रशासनाची माहिती मागवतो त्यावेळी ते फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट त्यांनी दिले होते अशी माहिती समोर येते. आता फॅब्रिकेट होते का, की वस्तुस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी मग जाणीवपूर्वक अन्याय केला का, आपण तपासू ना. पण त्याचा परिणाम अन्य 3000 लोकांवर होईल असं अजिबात नाही. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.